विक्रम धनावडे यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत सिद्धी शेडगे. ओव्हर नंबर 1 हाताळण्यासाठी राहुल कहार. यस, या मॅचला आता होते सुरुवात. अंतिम दिवस याच साठी केला होता अट्टहास. हा दिस गोड व्हावा आणि आता हा अंतिम दिवस आहे. हा अंतिम दिवस गोड कोण करणार, कोणता संघ हा सामना ही स्पर्धा जिंकणार ते पाहायचे. आता सगळ्यांच्या नजरा लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वाच्या अंतिम दिवसाकडे वळल्यात. लेट्स प्ले गेम ऑन. व्हाईट राऊंड विकेट. पहिल्या षटकाच्या खेळाला होईल सुरुवात. राहुल कहार आहेत स्ट्रायकिंग एंडला. विक्रम धनावडे त्याने चांगला खेळ केलाय. गेले 2 दिवस त्याने चांगला खेळ केलाय या मैदानामध्ये. तो विक्रम धनावडेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर 4 चौकार. स्वागत केले तिसऱ्या दिवसाचा अंतिम दिवसाचा चौकार ठोकून विक्रम धनावडेने. सन्मान चिन्ह आणि मॅन ऑफ द मॅच पण आतमध्येच आहे बॉक्स मध्ये. ओहो, अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न शफल झाला होता. आता व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय पण त्या व्हाईट बॉलला मात्र चॅलेंज केले. ड्रीम 11 लालबाग या संघाने आता चॅलेंज केले. व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून. थर्ड अंपायर रोशनजी कापणे घाटकोपरवरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये उपस्थित आहेत. असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. कडाक्याचं ऊन आहे, सकाळचं सत्र आहे. पहिला सामना आपण खेळतोय. दिवस क्रमांक 3 आपण पाहतोय या स्पर्धेचा. काय खेळ केला कालच्या दुसऱ्या रजनीमध्ये. पार्थ सावंतने केलेला सामना आपल्या संघाला जिंकून दिला आणि त्यामध्ये आता हा व्हाईट बॉल आहे की नाही त्याची आता पडताळणी केली जाते. राहुल कहारचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. विक्रम धनावडेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड आणि इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे म्हणजेच काय रिव्ह्यू गमावलाय. आपण याची देखील नोंद घ्या. जगन्नाथजी महाजन अँड कंपनी हा व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला होता. तो रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. एसटीच्या बागी एसटी रक्षक अमित महाडेश्वरला आपण पाहतोय बरोबर व्हाईट बॉल. हो, यावेळेला चांगला स्ट्रोक लगावलाय. पॉइंट क्षेत्राची दिशा निवडली विक्रम धनावडेने. बॉल निघून गेलाय 2 धावांसाठी. बॅकफुटवर येत असताना चांगला पंच विक्रम धनावडे. स्टायलिश खेळाडू आहे. चांगला खेळ त्याने केलाय. बाबू आणखीन एक बॉल. आता आडव्या बॅटने फटका खेचलाय विक्रमने. बॉल निघून जातोय पुन्हा एकदा 2 धावांसाठी. सुरुवात चांगली झाली आहे टीम विदिशा स्टार्स या संघाची. धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना, इम्पॉर्टंट मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये अशी कामगिरी करतोय विक्रम धनावडे. आल्या आल्याच सुरू झालाय कारण पहिलाच बॉल समोरच्या दिशेने चौकार त्याने ठोकला. त्यानंतर व्हाईट बॉल गोलंदाजाने हाताळला होता आणि बरोबर पॉइंट क्षेत्रामध्ये दुहेरी धाब्याचा फटका आणि त्यानंतर आता ऑन साइडला दुहेरी धाब्याचा फटका पाहायला मिळाला. अमय बॉलचा बॉक्स घ्या अमय.
आपटलेला चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. श्रिया आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिने केलंय. हा डॉट बॉल. 9 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. ड्रीम 11 लालबाग ऑन द टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. विक्रम धनावडे. सुरुवात चांगली झाली आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आमचे ऑनलाईन स्कोरर हर्ष आणि त्याचप्रमाणे शैलेश शेडगे स्कोरिंग करत असताना पाहायला मिळतात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्टेप आउट झाले. फटका फसलाय. बॅटची आतली कडा घेऊन बरोबर बॉल जाऊन आदळलाय यस्टनवर. विकेट. पहिला गडी बाद. विक्रम धनावडे आउट. मध्ये आपण पाहतो स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतल्या हिस्स्याला बॉल जाऊन बरोबर आदळला आणि त्यानंतर बरोबर बॉल जाऊन आदळला यस्टरवर. पहिली विकेट आली आहे. सुरुवात चांगली झाली होती. विक्रम धनावडेने धावा जमवल्या होत्या पण राहुल कहार समोर आहे. त्याच्या विरुद्ध अशा पद्धतीची फलंदाजी चुकली आणि बनूनच की काय त्याने आपला विकेट गमावलाय. नवीन फलंदाज आहे पार्थ बुचके. उलटा बॉल हाताळला होता. उलट्या बॉलला प्रत्युत्तर दिले पार्थ बुचकेने. बॅकफुटवर येत असताना चांगला पंच. स्पेअर लेगची आता दिशा निवडली आणि बॉल पाठवलंय 2 धावांसाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावर झाल्या तरी एक गडी माघारी परतलाय टीम विदिशा. स्टार ऍक्शन रिप्ले मध्ये बॅकफुटवर येत असताना चांगला पंच पाहायला मिळाला. बरोबर दिशा दिली आहे बॉलला पार्थ बुचकेने. चांगला स्ट्रोक, चांगला कन्वर्ट पाहायला मिळाला आणि बरोबर टायमिंग होतं या फटक्यामध्ये. 2 धावा आल्यात शेवटच्या चेंडूवर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धाव फलकावर झाल्यात. ओव्हर नंबर 2 च्या आता खेळायला सुरुवात होईल. अमय्य परम ओव्हर नंबर 2.
बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव आता पंच घोषित करतायत. लेग बाईची ही धाव आहे. म्हणजेच काय, धाव संख्या आता इकडे पुढे सरकली, जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 12 या आकड्यावर. स्लोअर वन बॉल पिक करत असताना चांगला स्ट्रोक आहे. कौ कॉर्नरची दिशा आता निवडली आहे श्लोकने आणि बॉलला पाठवले दुहेरी धावेसाठी. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा आता मिळणार आहेत. धावा झाल्या 14. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. श्लोक जाधव वैयक्तिक 3 बॉल मध्ये 3 धावांवर फलंदाजी करतोय. मोंडल, तिथे मुलगा आहे रे. समोर फटका खेचलाय. श्लोक जाधवची पॉवर आणि बॉल निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. गोलसंख्ये क्षेत्रामध्ये रन मिळणार आहे फक्त 1. आता 21 धावा धाव फलकावर झाल्यात. बरोबर रन रेट पाहायला मिळतोय. बरोबर बॅटिंग चालू आहे, कारण 2 विकेट्स आल्या जरूर. त्यानंतर मात्र श्लोक जाधवने मोठे फटके खेळले. त्याला चांगली साथ देतोय पार्थ बुचके. हो, बॅकफुटवर येऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. आता डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रत्येक बॉल ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. हा चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं चेंडूने वळण देखील घेतलं होतं. बरोबर यष्टीरक्षक अमित महाडेश्वर यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल आलाय. आता फिंगर रोल केले होते. उलटा बॉल पुन्हा एकदा हाताळलाय. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आता राहुल कहारने केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा बाहागडा ठरला होता आणि त्यानंतर आता 3ऱ्या षटकामध्ये तो आलाय. आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून केली जाते, कारण पहिल्या बॉलवर एकेरी धाव आली होती आणि त्यानंतरचे लगातारचे दोन्ही चेंडू निर्धाव आले. चांगला स्ट्रोक आहे. चिन्मय पारकर कडून चूक. चिन्मय कडून मोठी चूक. अगदी सोप्पा झेल होता. झेल त्याच्याकडून निसटलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय, आता धाव संख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची. आता 22 धावा धाव फलकावर. 1 धाव कंप्लीट केली आहे झेल निसटल्यानंतर. फलंदाज पार्थ बुचकेला मिळालं जीवदान.
श्लोक जाधव चांगली फलंदाजी करतोय. ताकद आहे या खेळाडूकडे. समोर फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू श्लोक जाधव मैदानात आलाय आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय एक चौकार आलाय. 5 बॉल मध्ये तो वैयक्तिक 8 धावांवर फलंदाजी करतोय. चांगला बॉल हाताळला होता. आता पुन्हा एकदा राहुलने बॉल मात्र निघून गेलाय गुणसंख्येत चित्रात. एका धावेसाठी एकच जाऊ मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 23 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहे. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उलटा बॉल ओळखलाय आणि श्लोकने बॉलला पाठवले देखील मैदानाच्या बाहेर. बॉल झाडावर जाऊन अडकलाय. म्हणजेच काय एकच धाव मिळणार आहे. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 24. 2 गडी बाद. आता 1 मिनिटाचा स्पोर्टिसॅक स्ट्रॅटेजिक टाइम आउट. या टाइम आउट मध्ये रणनीती आखली जाईल दोन्ही संघांकडून. But 24. पहिलाच बॉल उसळी घेणारा बरोबर टप्प्यावर हाताळलाय. नितेश सिस्टमकर फिरू कंपाऊंड एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू प्रभावित करतोय. कालपासून चांगली गोलंदाजी त्याने केली आणि याही मॅच मध्ये पहिला चेंडू हाताळत असताना प्रचंड वेगातला होता चेंडू. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 24 धावा धाव फलकावर. 3.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. श्लोक जाधव नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्याने चांगला खेळ केलाय. स्ट्राईक वरती येण्याचा तो प्रयत्न करतोय. स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले होते. यावेळेला काय घडलंय नक्की कोणता फलंदाज बाद आहे. कारण दोन्ही फलंदाज एकमेकांच्या समोर आले होते. थर्ड अंपायरची मदत मागितली जाईल आता ऑन फील्ड अंपायर कडून. ही चूक झाली. कोणता फलंदाज बाद आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय श्लोकला स्ट्राईक वरती यायचं होतं. पोहोचला आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाईल की त्याच्या अगोदरच नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉल थ्रो केला होता आणि त्यानंतर आता पाहायचंय नक्की कोणता फलंदाज बाद आहे. दोघे एकमेकांसमोर आले. दोघांची टक्कर देखील पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता पंचांचा निर्णय येईल नेमका कोणता फलंदाज बाद आहे. पार्थ आउट आहे की श्लोक आउट आहे त्याची पडताळणी आता केली जाते. विदिशा स्टार्स या संघाचे संघ मालक
प्रज्योतजी कदम देखील आपण पाहतोय. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय 2 स्क्रीन टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत. दोन्ही एंडने 360 डिग्री अँगलने ही सर्व क्षणचित्र टिपली गेलेत. नेमका कोणता फलंदाज बाद आहे त्याची आता पडताळणी केली जाते. क्रॉस झालाय की नाहीये, कारण हा डिसिजन महत्वाचा आहे. क्रुशियल डिसिजन आहे, महत्वाचा डिसिजन. कोणता फलंदाज बाद आहे, क्रॉस झालाय की नाहीये त्याची पडताळणी केली जाते. पहा, हे होऊ शकतं क्रिकेटमध्ये, अशा घटना होतच असतात. आणि आणखीन एक घटना आता ही घडली आहे या लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये. पहा, पंचांना देखील मोठं काम आहे असे डिसिजन, असे निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवणं. तो क्रुशियल डिसिजन आहे, महत्वाचा डिसिजन आहे. आणि साहिल चव्हाण यांचं देखील कौतुक करावं लागेल, संतोषजी नाणेकर यांचं देखील कौतुक करावं लागेल. टेनिस क्रिकेट .inच्या बरोबर 2 स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. या 2 स्क्रीन मध्ये दाखवलं जाते दोन्ही फलंदाज एकमेकांच्या समोर आले, त्यांची टक्कर झाली आणि बरोबर थ्रो कोणत्या दिशेला केला त्या गोलंदाजाने. पहा, नितेश अष्टमकडे तो बॉल स्टंप वरती लावलाय जरूर, पण ते क्रॉस झालेत की नाहीये फलंदाज त्याची आता पडताळणी केली जाते. थोडा वेळ घेतील पंच. महत्वाचा डिसिजन आहे, क्रुशियल मॅच आहे आणि तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नेमका फलंदाज कोणता बाद आहे. आणि आता बाद आहे फलंदाज श्लोक जाधव ची विकेट. फलंदाज बाद. महत्वाचा विकेट श्लोक जाधवची बॅट बोलली होती, त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आता धावबाच्या स्वरूपात ही महत्वाची विकेट आली आहे. श्लोक जाधव आउट. श्लोक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अमन वाटाणे आलाय बॅटिंग साठी. समोर खेचलाय पार बुस्केच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल झालाय फरार. मैदिल धावा 4 आलाय एलसीडी चौकार. आपटलेला बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॉल गोल मैदानाच्या बाहेर. मेतील धावा 2. पार्थ बुचके कामगिरी करतोय, चांगली फलंदाजी तो करतोय. त्याच्याकडून ती थोडीशी चूक झाली होती, चुका सुधारण्याचा प्रयत्न त्याने केलाय. आणि पहा, पहिलाच बॉल खेळत असताना चौकार आणि नंतर मात्र दुहेरी धावेचा फटका. धावा झाल्या धाव फलकावर आता 30. धावा धाव फलकावर. बॅटिंग करतोय पार्थ बुचके. त्याने चांगला खेळ केला होता पहिल्या रजनीमध्ये. 2 ओव्हर हाताळत असताना 8 धावा खर्च केल्या होत्या. 3 मोठ्या विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिल्या आणि गोलंदाजीच्या जीवावर मात्र आपण पाहिलं तर अगदी विदिशा स्टार या संघाने तो सामना जिंकला होता. सोडून दिलाय चेंडू. आता काय आहे, बॉल वाईड असणार आहे आणि +1 आहेत. म्हणजेच काय, आता 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 32 धावा धाव फलकावर झाले. 32. लॉस ऑफ 3 विकेट. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पार्थ बुचके 8 बॉल मध्ये 10 धावांवर फलंदाजी करतोय. 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलाय. खेचलाय पुन्हा एकदा पार्थने. हा बॉल देखील आता निघून जाईल. 2 धावांसाठी धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे टीम विदिशा स्टार्स.
विक्रम धनावडे बाद झाला, सिद्धी शेडगे माघारी परतला, श्लोक जाधवने चांगली कामगिरी केली, तो धावबाच्या स्वरूपात तो माघारी परतल्यानंतर आता डाव सांभाळलाय पार्थ बुचकेने, त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत, एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये आणि ते करणं देखील आता गरजेचं असणार आहे. धावा झाल्या धाव फलकावर टीमच्या आता 34 धावा धाव फलकावर. चांगली सुरुवात झाली होती टीम विदिशा स्टार्स या संघाची. 34 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट टीम विदिशा स्टार्स. मॅच नंबर 14 टीम विघ्नहर्ता वर्सेस श्रीमंत समर्थ. बोथ द कॅप्टन्स आपण रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. अंतिम दिवस स्पर्धेचा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हा महासंग्राम जिंकणार कोण आता ते पाहायचंय, कारण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. बरोबर रात्री ठीक 10 वाजता तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल. LCD 2026 सीझन 16 चा विजेता संघ कोण असणार आहे. आपटलेला बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने पार्थने खेचलाय. हा बॉल पुन्हा एकदा निघून जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. थोडासा वाचला हा बॉल, गेला असता मैदानाच्या बाहेर गुंदेच्या गाठण्याच्या दिशेने. आता मिळणार आहे धावा 2. म्हणजेच काय, ओव्हर नंबर आता खेळचा 4चा खेळ आता समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 36, लॉस ऑफ 3 विकेट. 36 धावा धाव फलकावर. 3 गडी माघारी परतले. दद्यांत एंटरप्राइजेसचे सर्व्हिस सर्वा स्वप्नील विरकुट यांचं देखील विशेष सहकार्य. थाई पॅकरचे सर्व्हिस सर्वा अमरदादा परुळेकर यांचं विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. सुवासिनी 8 हर्षदजी गाडीगावकर यांचं विशेष सहकार्य लाभलंय. GW खामकर मसाले यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आकाशजी पाटील यांचं विशेष सहकार्य. श्री प्रशांतजी जंगम यांचं देखील विशेष सहकार्य. मुंबई इंडियन्सचे टीम मॅनेजर म्हणून सातत्याने कार्यरत आहेत इंडियन प्रीमियर लीग मध्ये. काल त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. माननीय श्री राजनदादा कोटवडेकर यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. ज्यावेळेला अमित महाडेश्वरचा पहिला बॉल, चांगला स्ट्रोक अमन वाटाणे आणि व्यासपीठावर आपण पाहतोय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार माननीय श्री मंगेजी दळवी साहेबांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये. साहेबांची प्रमुख उपस्थिती या अंतिम दिवसातील सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल खेळत असताना अमन वाटाणेच्या बॅटमधून हा दुहेरी धावेचा फटका पाहायला मिळाला. स्लोअर वन बॉल, चांगला स्ट्रोक, बॉल झाडाला आदळून मैदानामध्ये येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. बरोबर केले अमन वाटाणेने. त्याला ठाऊक आहे पार्थ बुचकेची बॅट बोलली आहे, त्याला स्ट्राईक वरती ठेवायचं आहे आणि बडूडच की काय त्याने स्ट्राईक रोटेट केली. एक धाव कंप्लीट केली आहे. धावा झाल्या धाव फलकावर आता 39. शेवटची 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शेवटचं षटक प्रगती पथावर. अमित महाडेश्वर अनुभव आहे या खेळाडूकडे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला फेकून दिले पुन्हा एकदा रोडवर 2 धावांसाठी. धावा येत आहेत. पार्थ बुचकेने डाव सांभाळलाय. पहा श्लोक जाधवची विकेट. बरोबर दोघांची टक्कर. धावबाच्या स्वरूपात श्लोक जाधव माघारी परतल्यानंतर मात्र एकटा लढतोय मैदानामध्ये पार्थ बुचके. वेळ का जरा अमर थोडा पुढून ये. वेळ का जरा, वेळ करून टाक. 3 बॉल. हो, चांगला स्ट्रोक आहे. अलॉंग विथ द कार्पेट. जगन्नाथ महाजन बॉल पर्यंत पोहोचले. थ्रो केलाय. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. राहुल कहार थोडासा नाराज आहे जगन्नाथ महाजन वरती, कारण त्याने थ्रो केला होता. तो थ्रो थोडासा मिस्टेक पाहायला मिळाली त्या थ्रो मध्ये. 4 बॉल 6 ला 2 बॉल लेट टाक. 42 धावा धाव फलकावर. 42. समोर खेचलाय लॉंग ऑनला फिल्डर चिन्मय पारकर. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता
43 43 धावा धाव फलकावर झालेत. ओहो, स्लोअर वन बॉल होता. विकेट होईल का पाहायचंय. धावबाच्या स्वरूपातली ही विकेट. व्हाईट बॉल साठी आता रिव्ह्यू घेतलाय. फलंदाजी करत असलेल्या संघाने चॅलेंज केले पंचांकडे. व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खूपच बाहेर पडला बॉल पडल्यानंतर, कारण स्लोअर पण बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं अमित महाडेश्वरने. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू. बॉल पडल्यानंतर खूपच चेंडूने वळण घेतले. चांगलाच टर्न झाला होता. आता पहा ऍक्शन रिप्ले मध्ये tenniscricket.in साहिल चव्हाण खूप सारी मेहनत घेत आहेत. टेनिस क्रिकेटची व्हॅन आपण पाहतोय, त्या व्हॅन मध्ये बसून आज मात्र खूप सारी मेहनत घेत असताना पाहायला मिळत आहेत साहिल चव्हाण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू गोलंदाजाने हाताळलाय. म्हणजेच काय, आता ओव्हर नंबर 5 चा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर. 43 जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 44 धावांची गरज असणार आहे. नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. या शैलेश शेडगे आणि अक्षय शेडगे हा महत्वाचा सामना पाहायला मिळतोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार माननीय श्री मंगेशजी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. टॉस जर आपण पाहिलं तर शैलेश जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल गोलंदाजी. आणि या सामन्याबद्दल काय सांगशील, कारण हा देखील तुमच्यासाठी महत्वाचा सामना आहे. तुमच्या समोर देखील एक ताकदवर संघ आहे सिद्धजी भगत. चांगली त्यांनी संघ बांधणी केली. या मॅच बद्दल काय सांगशील. मॅचबद्दल असं सांगायचं एकदम आम्ही जे कालपासून खेळतोय पॉझिटिव्ह अप्रोचने आहे. म्हणजे आमचा जो संघ खेळतोय तो सांघिक कामगिरीवर खेळतोय. कुठल्या एका प्लेअरवर ना पार्थने तर एक्स्ट्राऑर्डिनरी काल बॅटिंग केली, त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. आम्ही जसं स्ट्रॅटर्जी आम्ही जसं ठरवतोय की कोणाला कोण फेस करेल किंवा कुठल्या बॉलरला कोणी बॅटिंग करायची, त्या पद्धतीने आम्ही पुढे जातो आहे. आणि ताकदवार संघ बोलल्यानंतर माझे गुरु आहेत त्या क्रिकेटमधले, त्यांनी एकच शिकवलं आहे, ज्यावेळी आपण ग्राउंडवर उतरतो तर समोरचा कोण ताकदवार पण नसतो आणि हलक्यात पण त्यांना घ्यायचं नसतं. आपण जर त्यांच्याबरोबर खेळतो तर आपल्या समसमान कॅटेगरीचे प्लेयर सगळे आहेत अशा हिशोबाने खेळायचं असतं. त्या पद्धतीने किंवा त्या विचाराने आम्ही पुढे जाणार आहेत. आणि सामना तर महत्त्वपूर्ण आहे. सामना जिंकून आम्ही 1 नंबरच्या पोझिशनला राहायचा प्रयत्न करू. येस, या मॅचसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अक्षय, 2 मिनिटं घेणार आहोत, कारण काल तुमचा संघ चांगला खेळलाय. कारण आतापर्यंत तुम्ही 4 सामने खेळले, 3 सामन्यामध्ये तुम्ही विजय मिळवला, 1 सामना पराभूत. हा महत्वाचा सामना आहे. तुम्हाला देखील टेबल टॉप करायचा आहे, प्रयत्न करणार आहात. समोर देखील चांगला संघ आहे. पार्थने चांगली कामगिरी केली, तुमच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. यश पवारने केलेली कामगिरी आणि त्याच्या जोरावर आतापर्यंत तुम्ही इथपर्यंत मजल मारली. या मॅच बद्दल काय, सामन्याबद्दल सांगशील. हा सामना तर भरपूर क्रुशल मोमेंटचा सामना आहे. आम्हाला पण टेबल टॉपसाठी खेळायचंच आहे. आम्ही प्रयत्न करणार हा सामना जिंकण्यासाठी आणि जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न करू. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद मंगेशजी दळवी साहेब. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. एका बाजूला टीम श्रीमंत समर्थ आणि दुसऱ्या बाजूला टीम विघ्नहर्ता आहे. टीम श्रीमंत समर्थ या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पाहत राहा लालबाग क्रिकेट धमाका tenniscricket.in वर. धन्यवाद. समर्थ मॅच नंबर 15 श्री 11 आणि रॉयल स्टालियन्स.
आणि कौस्तुभ भैरे यांचं विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून, कारण आजूबाजूला गेलेले पहिल्या दिवसापासून गेलेले बॉल आयोजन समितीकडे सुपूर्त, अगदी 10 ते 20 बॉल कौस्तुभ भैरेने आयोजन समितीकडे सुपूर्त केलेत. त्याचं विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. तीस बॉल आणि 30 बॉल मध्ये 44 धावा करायचे आहेत. आणि राजेश मंडल यांचं देखील विशेष सहकार्य लाभलंय, जे बॉल आयोजन समितीकडे सुपूर्त केले त्यांच्यासाठी विशेष आभारी असणार आहे. 30 बॉल मध्ये 44 करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय दीपक शर्मा आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार आहे. ओव्हर नंबर 1 हाताळण्यासाठी विक्रम धनावडे. यस, मॅचला आता होते सुरुवात. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. महत्वपूर्ण सामना आहे, दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. कौस्तुभ भैरे टीम विघ्नहर्ता, चांगला खेळ त्याने देखील केलाय. आता जातोय मॅचच्या दिशेने. महत्वपूर्ण सामना. पहिला चेंडू विक्रम धनावडे. पहिलाच बॉल. वा 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 पिंटू वा. बॉल आता नेमका कुठे ट्रॅव्हल झालाय. दोन धावा पंच घोषित करतायत. चांगला स्ट्रोक लगावलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून फटका आणि 2 धावा मिळणार आहेत या बॉलवर. आपटलेला बॉल. वा पिंटू वा. आणखीन एक स्ट्रोक आहे. हा बॉल आता निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. रन मिळणार नाहीये. धावांचा डोंगर रचला होता पहिल्या डावामध्ये. समीर पवार इन ऍक्शन पाहायला मिळतात. प्रथमेश लाड देखील इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. पॉइंट मध्ये फिल्डिंग करतोय. हो, यावेळेला आणखीन एक स्ट्रोक. पुन्हा एकदा दीपक शर्माच्या बॅट मधून आणखीन एक बॉल निघून जातोय मैदानाच्या बाहेर. 2 धावांसाठी काय सुरुवात करून दिली आहे.
पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 12, उर्वरित 24 बॉल मध्ये करायचे आहेत 32 धावा. आमचे मित्र प्रणय केळसकर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. उसके नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी 24 बॉल मध्ये करायचे आहेत 32. 24 बॉल 32 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. राहुल कहार ही स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आणि त्याचे वडील देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. LCD 2026 16वा पर्व. राहुल कहार चांगला खेळ त्याने केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गतवर्षी बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळाला होता राहुल कहारला 15व्या पर्वामध्ये. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कौस्तुभ बहिरेची निवड झाली होती गतवर्षी. पारचा पहिला बॉल गॅप मध्ये आहे बॉल. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नो हा कॉल दिलाय राहुलने. दीपकला थांबवलंय. त्याला ठाऊक आहे दीपक शर्माची बॅट बोलली आहे. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. म्हणूनच की काय सातत्याने स्ट्रायकिंग एंडला दीपक शर्माच हवा असं त्याने सांगितलंय. वा पिंटू आणखीन एक स्ट्रोक. शर्मा जी का बेटा. वा पिंटू वा. काय फलंदाजी करतोय दीपक शर्मा. आज मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. पहिल्याच मॅच मध्ये रंग उधळायला सुरुवात केली. कालच्या रजनीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती पिंटूने. धावा झाल्यात आता धाव फलकावर 15. 22 मध्ये आता करायचे 29 धावा. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर विक्रम धनावडे कोणती चूक करणार नाहीये. दीपक शर्मा बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. मॅच ऑन. चिन्मय पारकर नवीन फलंदाज. त्याच्या समोर हा बॉल काय हाताळलाय पारते. बॉल पडल्यानंतर खाली राहिला होता. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 20 बॉल मध्ये करायचे 29 धावा.
15 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. चांगली सुरुवात करून दिली होती दीपक शर्माने. तो माघारी परतला. पार्थने त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. चांगली गोलंदाजी पार्थने केली. आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळलेत. 3 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे पार्थ बुचकीने. आणखीन एक चेंडू बरोबर टप्प्यावर हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय पार्थ बुचके. मंत्रमुग्ध केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये पार्थ बुचकेने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. हा बॉल चिन्मय पारकरच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना गुडलेथ वरती पिचिंग झाला. बॉल खाली राहिलाय. बरोबर यष्टीरक्षक सिद्धीच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव डॉट बॉल. राहुल कहार कानमंत्र देतोय सातत्याने चिन्मय पारकरला आणि ते करणं देखील आता गरजेचं असणार आहे. चांगला बॉल. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. लगातारचे 3 चेंडू आता निर्धाव आलेत. वा पार्थ वा. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल पडल्यानंतर वळण घेतलं होतं. बरोबर यष्टीरक्षक सिद्धीच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 15. एक गडी माघारी परतला. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 18 बॉल मध्ये 29 धावांची गरज. तिकडे आगबाड होत आहे. माननीय श्री राजेंद्र लोणारी साहेब आमच्या मंडळाचे हितचिंतक आहेत. साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कोण पाडू नको अजून पण जिंकवणार मॅच तू. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री राजेंद्र लोणारी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये. चला वेळेवर लक्ष द्या. विनंती आहे दोन्ही संघांना विनंती असेल. 18 बॉल मध्ये करायचे 29 धावा. 15 झाल्या धावफलकावर. एक गडी माघारी परतलाय. सिद्धी शेडगे ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी स्वतः संघाचा कर्णधार आहे आणि या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना निराशाजनक कामगिरी केली आहे सिद्धी शेडगेने. तो माघारी परतल्यानंतर पार्थ बुचकेनेच तो डाव सांभाळला होता. सिद्धी शेडगे पहिला बॉल. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता होईल सुरू. पहिला बॉल. पहिलाच बॉलवर विकेट. लॉंग ऑन मध्ये पार्थ बुचके. झेल टिपला. संपुष्टात आलाय राहुल कहारचा खेळ. मॅच ऑन.
अमित महाडेश्वर नवीन फलंदाज. धावा झाल्यात 15. 2 गडी माघारी परतले. ड्रीम 11 लालबाग थोडासा बॅकफुट वर गेलाय. सुरुवात चांगली करून दिली होती दीपक सरमाने. त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या आणि त्यानंतर मात्र आता त्याची विकेट. पुढचा बॉल हवेत आहे. संधी आहे. सुशांत झेल टिपलाय. आणखीन एक विकेट आणि आणखीन एक फलंदाज बाद. अमित महाडेश्वर OUT आउट. धन्यवाद डीजे. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट्स आल्या आहेत. विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी या गोलंदाजाकडे आहे. सिद्धी शेडगे फलंदाजी करत असताना निराशाजनक कामगिरी त्याने केली होती आणि त्यानंतर आता गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स त्याने मिळवून दिल्या आहेत. हॅट्रिक ऑन. हिमांशू पालव नवीन फलंदाज. सुशांत आहेत. 1 धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चिन्मय पारकरला फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये आणि हा सामना जर ड्रीम 11 लालबाग या संघाने जिंकला तर यश पवार यांच्याकडून या संघाला 501 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. चिन्मय पारकर बॅटिंग करावी लागेल. कित्येक वर्ष केलेला सराव आठवावा लागेल कारण 15 बॉल मध्ये 28 धावा करायचे आहेत. फटका फसलाय पुन्हा एकदा. बॉल हवेत आहे. आदित्य आणि या बॉलवर विकेट. चिन्मय पारकर आउट. नवीन फलंदाज जमय्य परब. काय गोलंदाजी केली आहे सिद्धी शेडगेने. 1 धाव खर्च केली आतापर्यंत. 3 विकेट्स 3 मोठ्या विकेट्स त्याने मिळवून दिल्यात आपल्या संघाला आणि मॅच मध्ये आता पूर्णपणे कमबॅकच करून दिले. पटलेला बॉल. फिल्डर आहे सुशांत कडे. बॉल अडवलाय. थ्रो केलाय. चांगला थ्रो. चांगला बॅकअप प्रसाद गावकरने देखील केले. आता म्हणजेच काय 1 धाव कंप्लीट केली आहे. धावा झाल्या धाव फलकावर आता टीमच्या 17-17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. टीम ड्रीम 11 लालबाग आता खूपच बॅकफुट वर जात असताना पाहायला मिळतोय. संघ ड्रीम 11 लालबाग बॅटिंग करावी लागेल. हिमांशू पालवला 13 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 13 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 27 धावा अजूनही करायची आहेत. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय. डॉट बॉल. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 27 धावा करायचे आहेत. आता 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. स्पोर्टिक स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल. आता रणनीती आखली जाईल.
खेळताना पाहिला एस ए फाउंडेशन हा संघ आणि तेच एस ए फाउंडेशनचे सर्वेसर्वा सचिंद्रजी आयरे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हे टेलिकास्ट आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण असे दृश्य पाहायला मिळते. पार्थ बुचके परत एकदा ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळते. 12 मध्ये करायचे 27. काल देखील असाच सामना तुम्ही पाहिला. रजनीमध्ये 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज होती श्रीमंत समर्थ या संघाला आणि तो सामना जिंकला होता. पार्थने केलेली फलंदाजी. यावेळेला अमयसाठी पुढचा बॉल पुल करत असताना चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल गेलाय आता मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. अमय परबच्या बॅट मधून चौकार आलाय. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक असणाऱ्या 11 बॉल मध्ये 23 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी. कोणते 4 संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतील ते पाहावं लागेल. 6 मधून 4 संघ पुढील फेरीमध्ये जाणार आहेत. हे सर्व डिपेंड असेल मॅच नंबर 15 वरती, कारण श्री 11 संघ एका बाजूला आणि रॉयल स्टॅलियन संघ मॅच नंबर 15 कडे नजरा सगळ्यांच्याच आहेत आणि त्यामधूनच तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कोणते 4 संघ असतील पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील. यावेळेला बॅटची कडा निघून गेलाय. बॉल घोषंकी चित्रामध्ये मिळणार आहे. एकच धाव. धावसंख्या इकडे पुढे सरकली आहे, जाऊन पोचली आहे धावफलकावर 22. अर्ध्या धावा झाल्या आहेत, अर्ध्या धावा करायच्या आहेत. 20 बॉल मध्ये 22 धावा आतापर्यंत केल्यात. आता मात्र 10 बॉल मध्ये उर्वरित 22 धावा करायच्या आहेत. असं मॅचचं समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. समोर खेचलाय अमन वाटाणे. हो 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 हो, अमन वाटाणे आणखीन एक सुरेख झेल. विकेट. अमय परब आउट. बॅटिंग करावी लागेल स्वप्नील यांना. ओ क्लीन बॉल. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय. लाकूड तोड्या गोलंदाजी. पार्थ बुचके हिरो ठरतो या मॅच मध्ये. जगन्नाथ महाजन नवीन फलंदाज.
जगन्नाथ महाजन स्वतः संघ मालक 6 गडी माघारी परतलेत. ओहो, आणखीन एक वेगातला चेंडू होता. बॅटची आतली कडा घेऊन बॉल निघून गेलाय गोशंकी क्षेत्रात एका धावेसाठी. 7 बॉल मध्ये करायचे 21 धावा. स्लोअर वन बॉल, चांगला स्ट्रोक आहे. जगन्नाथ महाजन यांच्या बॅट मधून बॉल निघून जातोय आता गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. म्हणजेच काय, आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 24. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आणि 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 20 धावा करायचे आहेत. नवीन गोलंदाज आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 6 बॉल मध्ये 20 धावा करायचे आहेत. खूपच आता बॅकफुटवर गेलाय ड्रीम 11 लालबाग हा संघ. गत वर्षीच्या विजेता संघ होता, 15व्या पर्वाचा विजेता संघ. हो, यावेळेला स्क्वेअर लेगची आता दिशा निवडली आहे. आदित्य एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? एका जावेवर समाधान मानावं लागणार आहे. चांगला खेळ करतोय आदित्य देखील, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं झेल त्याच्याकडून निसटला होता अक्षय शेडगेचा आणि त्यानंतर मात्र मिस फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. पण या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन केलं आदित्यने. प्रत्येकाचा दिवस असतो. यावेळेला खेचलाय बॉल, एक टप्पा घेत बॉल जात होता. श्लोकने चांगली फिल्डिंग केली आहे, चांगली फिल्डिंग केली आहे. एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. 26 धावा धाव फलकावर. 4 बॉल मध्ये करायचे आता 18 धावा. स्लोअर पण बॉल बॅकफुटवर येत असताना चांगला स्ट्रोक हिमांशू पालवने खेळलाय आणि हा बॉल आता निघून गेलाय गोशंकी क्षेत्रात. 2 धावा मिळणार आहेत. म्हणजेच का आता 3 चेंडूंचा खेळ समाप्त आहे आतापर्यंत आणि या उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हिमांशू पालव आणि जगन्नाथ महाजन असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ड्रीम 11 लालबाग या संघाकडून फलंदाजी करत असताना सुशांतचा पुढचा चेंडू. ज्यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. पार्थने टिपलाय झेल. संपुष्टात आला हिमांशूचा खेळ. विकेट. नितेश अस्तमकर. ज्यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आदित्य प्रयत्न करतोय. हो हो हो, आदित्यने आणखीन एक झेल टिपलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. नितेश अस्तमकर OUT आउट. काल हा क्षेत्ररक्षक खूप त्याच्याकडून निराशाजनक कामगिरी राहिली होती या क्षेत्ररक्षकाकडून, पण आज मात्र त्याचा दिवस आहे आणि आता मैदानामध्ये येते श्रिया
अगदी 72 खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आयोजित लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये टोटल 72 खेळाडू होते आणि या 72 खेळाडूंमधून अशी एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळते जी मुलगी आहे आणि त्या मुलीला देखील संधी दिली. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अशी ही पहिली घटना असेल जी या मैदानामध्ये होते. 72 खेळाडूंमध्ये अशी एक मुलगी आपल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते. श्रिया सोडून दिलाय बॉल. व्हाईट बॉल असणाऱ्या अतिरिक्त धावा त्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्यात 29. मॅचला आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉल मध्ये 15 धावा करायचे आहेत. ड्रीम 11 लालबाग संघ जगन्नाथजी महाजन हा बॉल देखील आता सोडून दिलाय. आणखीन एक एक्स्ट्राची धावा त्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. लगातारचे 2 चेंडू व्हाईट बॉल हाताळलेत. 30 धावा धावफलकावर झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आणि 14 धावा अजूनही करायचे आहेत. चांगला बॉल पंचांकडे अपील तर केली आहे. नॉट आउट. पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम राहील. ऑनफिल्ड अंपायरने निर्णय दिलाय. म्हणजेच काय, जी एक धाव कंप्लीट केली आहे शेवटच्या बॉलवर ती ऍड केली जाईल आणि या व्यासपीठावर विशेष सन्मान केला जाईल. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री राजेंद्रजी लोणारी यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. माननीय श्री राजेंद्रजी लोणारी साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आमच्या मंडळाचे हितचिंतक आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय.